नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी 7 साड्यांच्या 3 गोधड्या बनवणार आहे. तर त्यासाठी पाहू शकता कस्टमरने आपल्याला हे असं पोतं दिलेलं आहे. तर या पूर्ण पोत्यामध्ये सर्व अशा साड्या आहेत. तर 7 साड्यांच्या एकदम पातळ गोधड्या होत्या. तर एकदम पातळ आणि मस्त अशा गोधड्या आपण डबल बेड गोधडी या साड्या या जुन्या साड्यांपासून बनवणार आहोत. तर या सगळ्या जुन्या साड्या आहेत. तर या जुन्या साड्यांचा वापर गोधड्यांमध्ये आपल्याला करता येतो आणि खूप लवकर या गोधडी आपल्याला लवकर शिवता येते. तर आज मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर आपण गोधडी भरली आणि शिवली तर आपली कमीत कमी वेळेमध्ये आपली गोधडी बनवून तयार होते. तर आता या पोत्यामध्ये आपण पहिल्यांदा 7 साड्यांच्या 3 गोधड्या बनवणार आहोत. तर पहा, आता हे जे पोतं आहे या पोत्याला आता आपण काढणार आहोत. तर याच्यामध्ये जुन्या साड्या आहेत सगळ्या. तर जुन्या साड्यांपासून एकदम मस्त अशी गोधडी तयार होते. तर या सर्व जुन्या साड्या आता आपण खाली करूया. तर पाहू शकता याप्रमाणे अशा सर्व या जुन्या साड्या आहेत. तर कस्टमरने आपल्याला या साड्या मोजून दिलेल्या आहेत आणि यामध्ये आपल्याला 7 साड्यांची आपल्याला मस्त अशी गोधडी बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपण या सर्व जुन्या साड्यांमधून 7 साड्या आपण साईडला काढून घेणार आहोत आणि आपण जे कवर म्हणून लावणार आहोत साड्यांना, त्या साड्या आपण चांगल्या लावायच्या. जे आपण कवर म्हणून साड्या लावतो खाली आणि वर, ती साडी कधी पण नवीन लावायची असते आणि आतमध्ये कसल्या पण जुन्या साड्या असू दे, थोड्याशा फाटलेल्या जरी असल्या तरी त्या साड्या आपण आतमध्ये वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त खाली आणि वर चांगल्या साड्या लावायच्या. तर आता बघा, ही पहिली एक जी गोधडी शिवणार आहे त्यासाठी ही एक चांगली साडी आहे. ही एक चांगली साडी आहे. तर अशा आपण 7 साड्या साईडला काढणार आहोत आणि पहिली 7 साडीची एक मस्त अशी गोधडी पहिल्यांदा आपण बनवणार आहोत. 2 झाले, हे 3 झाले, हे 4 झाले, 5 झाले, 6 झाले आणि हे 7 झाले. तर या 7 साड्या मी आता साईडला काढलेल्या आहेत. या 7 साड्या. तर या 7 साड्यांची आता मस्त अशी आता आपण गोधडी बनवणार आहे. तर आता ह्या ज्या साड्या आहेत, आपण एका गोधडीच्या 7 साड्या साईडला काढलेल्या आहेत आणि बाकीच्या सर्व याच्यामध्ये आपण परत या पोत्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता या ज्या साड्या आहेत 7 साड्या, त्यांची आपण पहिली एक मस्त अशी गोधडी बनवणार आहे. तर आता या साड्यांना जे काही लेस असतील किंवा फॉल असतील किंवा खडे असतील ते आपण पूर्णपणे काढून टाकायचे. तर पहा, ही एक लेस आहे. तर ही लेस अशी ओढली की निघून जाते. तर या अशी पूर्ण लेस काढून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं की गोधडी आपली एक साईडला जाड होत नाही किंवा एक साईडला पातळ होत नाही. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे लेस काढून टाकायच्या. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने गोधडी बनवून तयार होते आणि शिवायला पण काही ताण पडत नाही. एकदम सोपी पद्धत ही आहे. तर पहा, याप्रमाणे अशी सगळी लेस काढून घ्यायची पटपट. तर डबल बेड गोधडी बनवणार आहोत आपण. तर डबल बेड गोधडी या 7 साड्यांची आता बनवणार आहे. तर पहा, याप्रमाणे अशी मी ही लेस काढून घेतलेली आहे. किंवा या साड्यांना कधी कधी फॉल असतात खाली, तर फॉल पण काढून घ्यायचे. आणि जर साड्यांना खडे असतील, जर खडे पण आपण काढून घ्यायचे. त्यांनी काय होतं, आपली सुई तुटू शकते आपली. त्याच्यामुळे खडे पण काढून टाकायचे. आणि जर साड्यांना फॉल असतील तर फॉल पण काढून टाकायचे. तर पाहू शकता याप्रमाणे असं इकडं हे असे लेस असतात. तरी पण असे लेस पटपट काढून घ्यायचे सगळ्या साड्यांचे. एका पण साडीला असे काही लेस ठेवायचे नाही. याप्रमाणे फॉल आहे. फॉल जर असेल साडी तर फॉल पण काढून घ्यायचा. जेणेकरून काय साड्या गोधडी आपली एक साईडला जाड किंवा पातळ होत नाही. याप्रमाणे असं फॉल पण काढून घ्यायचे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या साड्यांना जे काही लेस होते, फॉल होते, ते आता याप्रमाणे असे काढून घेतलेले आहे. आता आपल्याला हे जे साड्या आहेत सर्व साड्या, तर या सर्व साड्यांच्या आता आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत. धडपे बनवायचे म्हणजे काय, या साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं आहे आणि मधोमध अशी टिप मारून घ्यायची आहे आणि तिचा बंद भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. म्हणजे साडीचा एक मोठा आणि अखंड असा धडपा तयार होतो. तर त्याप्रमाणे आपल्या सर्व साड्यांचे आता धडपे बनवून घ्यायचे आहेत. तर पहा, ही साडी आहे. तर या साडीचा आपल्याला एक मस्त असा धडपा बनवायचा आहे. तर धडपा बनवण्यासाठी आपल्याला साडीला 2 फोल्ड करायचं असतं. तर पहा, याप्रमाणे ही पूर्ण साडी आहे ना, तिला याप्रमाणे असं
टू फोल्ड करायचं आणि मधोमध अशी टीप मारायची आहे. तर याप्रमाणे असं साडीला टू फोल्ड करायचं आणि बरोबर मधोमध अशी पूर्ण साडीला टीप मारून घ्यायची आहे. तर याप्रमाणे अशा साडीला टू फोल्ड करून मधोमध अशी टीप मारायची आहे. तर याप्रमाणे मधोमध असे पूर्ण टीप मारून घ्यायचे आणि हा जो बंद भाग आहे त्या कैचीच्या मदतीने याप्रमाणे असा बंद भाग कापून जायचा. त्याप्रमाणे असा हा बंद भाग कापून घ्यायचा टीप आणि याप्रमाणे टीप मारून घ्यायचा. त्यांनी काय होईल, साडीचा आपला एक मोठा असा धडपा तयार होईल. तर पहा, याप्रमाणे असा बंद भाग कापून घेतला आणि आपला हा साडीचा असा मोठा असा धडपा तयार झाला. तर पाहू शकता याप्रमाणे असा हा धडपा तयार झाला. तर आपल्याकडे 7 साड्या आहेत. तर 7 याप्रमाणेच आपण 7ही साड्यांच्या अशा धडपे आता बनवून घेतलेले आहेत. तर याप्रमाणे आता ही गोधडी आपल्याला आता भरायची आहे. तर गोधडी भरण्यासाठी पहिल्यांदा ह्या ज्या साड्या आहेत तर लांब साईडने ठेवायच्या असतात. तर लांब साईडने 7 साड्या आपण एकावरती एक पूर्णपणे असे ठेवणार आहोत. तर आपण आता या 7 साड्यांची गोधडी भरणार आहे. तर पाहू शकतो या 7 साड्या आहेत. तर गोधडी भरताना आपल्याला ही अशी साडी आहे. तर ही लांब बाजू आहे. तर लांब बाजू आहे. तर साडी भरताना लांब बाजूने आपल्याला गोधडी भरायची आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, आपण याप्रमाणे ही साडी ठेवायची लांब साईडने आणि ह्याची जी साडीची जी उलटी बाजू आहे ही उलटी बाजू अशी वर यायला पाहिजे. त्याच्याप्रमाणे अशी बघून साडी ठेवायची. हा कवर आहे, साडीचा कवर पहिल्यांदा आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्याप्रमाणे ह्या लांब साईडनी साडीचा कवर मी ठेवला आणि याप्रमाणेच आता बाकीच्या वरच्या साड्या पण आता आपल्याला याच्यावरती ठेवायच्या आहेत. तर पहा, ही आपण दुसरी साडी ठेवत आहे अशी लांब साईडनी एकावरती एक पूर्ण साड्या ठेवायच्या आहेत. तर या आपण आता पहिल्यांदा 6 साड्या ठेवलेल्या आहेत आणि ही शेवटची साडी आहे 7वी साडी. तर ही 7वी साडी पण पहा लांब साईडनी ज्याप्रमाणे आपण अशी एकावरती एक ठेवलेली आहे. त्याप्रमाणे अशा 7ही साड्या आपण ठेवलेल्या आहेत. फक्त खाली वर आपण जो कवर लावतो तो कवर आपल्याला फाटलेला नाही पाहिजे, साडीचा एकदम नवीन पाहिजे, थोडक्यात न फाटलेली साडी पाहिजे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या 7 साड्या अशा ठेवलेल्या आहेत. तर ही लांब साईड होती. तर या साईडला आता आपण पहिल्यांदा टीप मारून घेणार आहोत. तर पहा आता हे 7 साड्या आहेत त्या लांब साईडने आता आपण पहिल्यांदा टीप मारून घेणार आहे. तर पहा आता ही पहिली एक साडी, 2 साडी, 1 3 4 5 6 आणि 1 7 याप्रमाणे अशा पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत. एक पण साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही. जर आपली साडी आतमध्ये सुटली तर मग गोधडी गोळा होणार. याप्रमाणे अशा साड्या मोजून पहिल्यांदा लांब साईडने आता मी पूर्णपणे टीप मारून घेणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता ह्या लांब साईडनी मी ही पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. तर या लांब साईडनी 7 साड्यांना याप्रमाणे अशी टीप आता मारून घेतलेली आहे. आता या गोधडीला मी आडव्या साईडला फिरवून घेणार आहे. तर या गोधडीला मी आता आडव्या साईडला फिरवून घेणार आहे. तर आडव्या साईडला गोधडी फिरवून घेताना याप्रमाणे आपल्याला असं झटकायचं आहे. याप्रमाणे असं झटकून घ्यायचं आणि आडव्या साईडला याप्रमाणे ते फिरवून घ्यायची. त्याने काय होतं की आतमधल्या ज्या काही घड्या पडलेल्या असतील साड्या त्या निघून जातात. तर आडव्या साईडला पण टीप मारताना आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत. तर पहा, 1 हे झाले, 2 3 4 5 6 आणि 1 7. तर याप्रमाणे असे आडव्या साईडला टीप साडी मोजून पूर्ण 7 साड्या मोजून आपल्याला आडव्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर याप्रमाणे मी आडव्या साईडने टीप मारून घेतली. उभ्या आणि आडव्या दोन्ही साईडला तर माझी टीप मारून झालेली आहे आणि या गोधडीला मी आडव्या साईडनीच पहिल्यांदा पूर्णपणे टीप मारून घेणार आहे. आडव्या साईडने टीप मध्ये 2-2 इंच सोडून याप्रमाणे असं पूर्ण गोधडीला आडव्या साईडने टीप मारणार आहे. तर काही आडव्या साईडने याप्रमाणे अशी गोधडी भरलेली आहे. तर 7 साड्यांची गोधडी ही अशी भरलेली आहे. ही माझी आडवी साईड आहे आणि ही उभी साईड आहे. तर पहिल्यांदा मी आडव्या साईडनेच पूर्णपणे या गोधडीला टीप मारून घेणार आहे. तर
तर 7 साड्यांची गोदडी भरलेली आहे आणि ही गोदडी एकदम मस्त आणि हलकी होणार आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये ही गोदडी आपली शिवून तयार होणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपल्याला समजेल की गोदडी आपण कशी पद्धतीने भरली आणि किती लवकर आपली स्टिचिंग झाली. तर पहा याप्रमाणे आपण असं आता आडव्या साईडने या गोदडीला टीप मारत आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर असे आडव्या साईडने 1-2 इंच सोडून याप्रमाणे असं आडव्या साईडने आता टीप मारत आहे. टीप मारताना एक हात आपला असा खालून फिरवायचा जेणेकरून खाली कड्या पडत नाही. तर याप्रमाणे आता एक साईडला मी या गोदडीला पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. तर पाहू शकता असं फिनिशिंग मस्त एकदम फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. पहा एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. ह्या उलट्या साईडला पण बघा, उलटी साईड पण ही अशी आलेली आहे. आता या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग असेल म्हणजे पहा आता ही आपली साडी पर्यंत आहे. तर हा जास्तीचा भाग आता आपल्याला कट करून टाकायचा आहे. आणि आपली जी साईज आहे, आपली जी साईज असते ती जवळजवळ 7.5 फूट लांबीला असते आणि 6 फुटापर्यंत आपली रुंदी असते. आपल्या साईजप्रमाणे आपल्याला ही गोदडी आता कट करून घ्यायची आहे. पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदडीला असा 2 फोल्ड केलेला आहे. तर आणि जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपण कट करून घेणार आहोत. तर खालची साईड पण पहा याप्रमाणे अशी आलेली आहे. याप्रमाणे कट करायचं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता मी या गोदडीला जास्तीचा भाग असा कट करून घेतलेला आहे आणि आता मी या गोदडीवरती 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स बनवणार आहे. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. तर पहा ही मागची बाजू आहे, मागची बाजू याप्रमाणे अशी आलेली आहे. ह्याला आता ज्यावेळेस आपण बॉक्स बनवू त्या टायमाला ही गोदडी एकदम मस्त दिसणार आहे. तर याप्रमाणे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स मी या गोदडीला बनवत आहे. तर पाहू शकता हे असे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आपण या गोदडीला बनवायचे आहेत. तर पहा पूर्णपणे असं बनवत आहे. तर आता ही अर्धी गोदडी माझी झालेली आहे. याप्रमाणे आपल्याला या साईडने पूर्ण असे बॉक्स आता बनवून घ्यायचे आहेत या गोदडीला. तर आता या गोदडीला मी पूर्णपणे बॉक्स बनवून घेतलेले 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स असे याप्रमाणे आता बनवून घेतलेले आहेत. तर पाहू शकता एकदम मस्त असे आता बॉक्स आपले बनवून तयार झालेले आहेत. या गोदडीला एकदम चांगला असा लुक आलेला आहे. आणि आता या गोदडीला मला बॉर्डर लावायचा आहे. तर बॉर्डर लावल्यानंतर आपली ही गोदडी अजून मस्त दिसणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे या गोदडीला. तर ही पुढची बाजू आहे. तर बघा एकदम पुढची बाजू एकदम किती मस्त आली. एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपण अशी एकदम मस्त अशी गोदडी बनवलेली आहे. तर याप्रमाणे असे 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीवरती पूर्ण असे बनवलेले आहेत. मस्त असे बघा एकदम मस्त. याची लांबी जवळजवळ 7.5 फुटाला झालेली आहे आणि जवळजवळ 6 फूट रुंदीला आहे. फक्त 7 जुन्या साड्यांची अशी ही गोदडी बनवलेली आहे. हिची मागची बाजू आता आपण पाहूयात. पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण कुठंच एकदम अशी नाही का घड्या वगैरे कुठं पडलेलं नाही, एकदम अशी एकदम व्यवस्थित अशी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही आता गोदडी 7 साड्याची गोदडी शिवून झालेली आहे. तर हिला फक्त आता बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर पाहू शकता ही आता आपली गोदडी आता अशी रेडी झालेली आहे. तर 7 जुन्या साड्यांची ही गोदडी होती. तर अशा पद्धतीने ह्या पद्धतीने जर आपण ही गोदडी बनवायचं शिकलो आपण तर खूप लवकर होती गोदडी. जवळजवळ 3-3.5 तासामध्ये आपली अशी गोदडी बनवून रेडी होऊन जाते. तर ह्या एकाच कस्टमरच्या 3 गोदड्या आहेत. तर पाहू शकता इथं ही दुसरी गोदडी मी आता इथं भरून ठेवलेली आहे. ही गोदडी भरून हिला पण मला आता स्टिचिंग करायचं आहे.
तर आता बॉर्डर लावायचंच काम आहे अगोदरलं फक्त बाकी आहे. पण बॉर्डर आता आम्ही 3 गोधडीचं एकाच टायमाला नंतर लावणार आहोत. तर आजची ही जी गोधडी बनवलेली आहे 7 साड्यांची आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.